नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी चॅप्टर सेकंड मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन हा भाग बघत आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर सेकंड आहे. आपल्याला मागच्या भागामध्ये 2.1, 2.2, 2.3, 2.4 अशा पद्धतीनं सर्व प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी बघितले. आता आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला प्रॅक्टिस सेट 2.5 या ठिकाणी चालू करायचा आहे. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.5 थोडासा एक अगदी सोपा आहे, मागच्या ह्याच्यापेक्षा सोपा आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आणि ऑब्झर्वेशन द्यायचं आहे. एक एक प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगणार आहे, ते प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे करत करत पुढे जायचं आहे. ह्याच्यामध्ये काही नवीन कॉन्सेप्ट आहेत, जसं की डेल्टा म्हणजे काय असतो, अल्फा काय असतो, बीटा काय असतो. तुम्हा सर्वांना हे मी या ठिकाणी सांगणारच आहे. तर एक एक गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. 1 to 1 आपलं सर्व जे टीचिंग आहे, तुम्ही जे अंडरस्टँड करताय, हे खूप छान पद्धतीनं चाललेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.5 या ठिकाणी बघूयात, चालू करूयात. आपला पहिला प्रश्न आहे फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. अशा पद्धतीचा तुम्हा सर्वांना प्रॅक्टिस सेट 2.5 मधला पहिला प्रश्न आहे. याच्यामध्ये काय तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0. बघा, हे स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, अशा फॉर्म मध्ये असतं. याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलंय, याच्यामध्ये काय म्हणलंय, b² - 4ac = 5 आणि b² - 4ac = -5. आता हे b² - 4ac ह्याची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे, या ठिकाणी आहे 5 आणि हे b² - 4ac याची व्हॅल्यू आहे या ठिकाणी -5. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याला काय म्हणतात आणि याला काय म्हणतात, नेचर ऑफ रूट्स कसले आहेत ते सांगायचे. लक्ष दे, कधीही लक्षात घे, b² - 4ac = -5 आलं की त्याला म्हणायचं नो रियल रूट्स. नो रियल म्हणजे काय असतं रे, नो रियल म्हणजे काय असतं, जी संख्या मायनस मध्ये येते, जी संख्या -1, -2, -3. आता या ठिकाणी बघा, b² - 4ac याचा आन्सर किती आहे दिले त्यांनी, -5. त्याच्यामुळं मायनस मध्ये असल्यामुळं त्याला म्हणायचं नो रियल रूट्स. अरे बाबा, या ठिकाणी बघ, b² = 4ac = 5. आता 5 म्हणजे काय, तर या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणायचं रियल. त्याला काय म्हणू शकतो आपण, रियल. आणि अनइक्वल. अनइक्वल अनइक्वल म्हणजे का, इक्वल केव्हा म्हणायचं, ज्या वेळेला 0 असतं, ज्या वेळेला 0 येतं. इथं जर = च्या पुढे 0 असलं असतं तर त्याला आपण इक्वल म्हणलं असतं, याच्या इक्वल म्हणलं असतं. पण विद्यार्थी मित्रांनो, हे एक अनइक्वल आहे, कारण हे या ठिकाणी 5 हे इक्वल दिसतंय का तुम्हाला, हे 5 आणि हे आहे, तर हे अनइक्वलच आहे. त्याला आपण फक्त 5 ला आपण पॉझिटिव्ह असल्यामुळे रियल अँड अनइक्वल असं म्हणूया, रियल म्हणूयात. आणि हे कसलं आहे, ह्याच्या अनइक्वल आहे, अनइक्वल आहे. आणि या ठिकाणी हे जे आहे -5 याला नो रियल म्हणतात, नो रियल रूट्स. नो रियल केव्हा म्हणतात, ज्या वेळेला मायनस मध्ये व्हॅल्यू असतात. रियल केव्हा म्हणतात, पॉझिटिव्ह मध्ये. इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन आहे, आपल्याला जस्ट ह्याच्यामध्ये कंप्लीट करायचं होतं. ax² + bx हे c, हे a ची व्हॅल्यू इथं असते, b ची इथं असते, c ची इथं असते. ठीक आहे, स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कळलं सर्वांना पहिला प्रश्न. चला बेटा, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे सम ऑफ रूट्स = -7. ह्याला इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे प्रोडक्ट ऑफ रूट्स इज 5. ह्याचं एक, ह्या दोघांचं दिले त्यांनी, सम ऑफ रूट्स इज -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स इज 5. ह्याचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. आता कधी लक्षात घ्या, सम ऑफ रूट्स म्हणल्यानंतर सम ऑफ रूट्स -7 आहे. हे -7 कसं आहे बेटा, -7 कसं आहे, हा -7 = च्या राईट साईडला आहे, हा = च्या राईट साईडला आहे. आपल्याला इक्वेशन तयार करायचं = च्या लेफ्ट साईडला. बघा, = च्या लेफ्ट साईडला, म्हणून हा -7 = च्या राईट साईडला होता, तो इकडे आला. पण हा कसा आहे, सम ऑफ रूट्स आहे. सम ऑफ रूट्स म्हणजे काय येणार, या ठिकाणी x² + 7x येणार, बरोबर आहे. सम ऑफ रूट 7x येणार, बरोबर आहे, 7x येणार दुसऱ्या ह्याला, दुसऱ्या पोझिशनला, बी च्या व्हॅल्यूला. पुन्हा प्रोडक्ट ऑफ रूट्स इज = 5. हे कसं येणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतोय. पहिलं स्टँडर्ड फॉर्म आहे x² दिला आपण, हा -7 आहे, = च्या इकडच्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आला. या ठिकाणी +7 होणार आहे, +7x द्यावं लागेल आपल्याला, ax च्या सारखं, बरोबर आहे. +7x द्यावं लागेल. आणि हा प्रोडक्ट असल्यामुळं, गुणाकाराचा असल्यामुळं +5 जसाच तसा इथं = मध्ये येईल. c च्या व्हॅल्यूला ही a ची व्हॅल्यू, ही b ची व्हॅल्यू, ही c ची व्हॅल्यू, x²
प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. फक्त हा -7 इथे +7 कसा झाला हे लक्षात घ्या, कारण हे इज इक्वल टू इकडे आहे, राईट हँडला आहे, -7 असतं ते. इकडे येऊन बघा इज इक्वल टूच्या पुन्हा इकडे इक्वेशन बनतंय, इज इक्वल टूच्या इकडे होतं, हे इज इक्वल टूच्या इकडे इक्वेशन बनतंय. त्याच्यामुळे हे सम ऑफ रूट्स आहे, त्याच्यामुळे 7x होतं हे. आणि हे इक्वेशन तयार करताना क्वाड्रॅटिक आधी x² घ्यावंच लागतं, कारण आपल्याला ax² प्लस bx, हा bx म्हणजे सम असलेला आहे, सम ऑफ रूट्स, आणि हा प्रोडक्ट असलेला निस्ता सिंगल 5 इथं मिळाला आपल्याला, बरोबर आहे. प्रोडक्ट मध्ये 5 मिळाला आणि हा x² इथला x² ला घेतला इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने हे इक्वेशन विद्यार्थी मित्रांनो तयार केले. समजलं सर्वांना? सर्वांना समजलंच असेल, लक्षात ठेवा. सोपा आहे, ह्याच्यानंतरचा भाग तर आता इथून पुढे सोपाच आहे, अवघड नाहीये ही एक्सरसाइज. ठीक आहे, ही जे प्रॅक्टिस सेट आहे तो अगदी सोपा आहे, मी तुम्हाला अगदी सोपं करून ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. चला बेटा पुढे चला. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे काय याच्यामध्ये, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इफ अल्फा बीटा, हे जे अल्फा बीटा आहे हे अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात घ्या, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, मग काय हे 2x² - 4x - 3 इज इक्वल टू, हे जशाच तसं दिले आपल्याला. फक्त या ठिकाणी आपल्याला काय म्हणलं होतं, या ठिकाणी अल्फा बीटाची व्हॅल्यू काढा, आणि अल्फा आणि बीटा, अल्फा इंटू बीटा, हे अल्फा प्लस बीटा आणि हे अल्फा इंटू बीटा. आता हे कसं काढायचं, ही व्हॅल्यू कुठून आली सर, ह्या इक्वेशन मधून, ह्या इक्वेशनचीच ही व्हॅल्यू पुट केली, पण कुठून केली बेटा. आता बघा, हे व्हॅल्यू डायरेक्टली पुट केल्या नाहीत मी, ह्याचा एक फॉर्म्युला आहे, लक्षात घे, फॉर्म्युला लक्षात घे. अरे बाबा इकडे बघ, अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा, लक्षात घ्या रे, अरे बाबांनो लक्षात घ्या, अल्फा प्लस बीटा याची काय येते रे, -b/c, -b/a येतं, बरोबर आहे, -b/a. लक्षात घ्या, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती येते, -b/a. -b कुठे आहे याच्यामध्ये ओळखा सर, -b आहे 4, सर -b आहे 4. हो रे बाबा, पुढे सांग. लक्षात घ्या बेटा, पुढं किती आहे 2, अल्फाची व्हॅल्यू किती आहे, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 2. अरे बाबा या ठिकाणी कर, 2 1 जा 2, 2 2 जा, हे -b, हे -4 इथं येणार, हे मायनस मायनस प्लस होणार, 4/2, बरोबर आहे. हा मायनस ऑलरेडी इथं आहे ना मायनसच्या फॉर्म्युला मध्ये, आणि हा 4चं चिन्ह मायनस आहे, म्हणून मायनस ह्या बीचं मायनस इथलं, बीची व्हॅल्यू -4/2, 4/2 हे 2 येणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 येणार आहे. लक्षात घे, कळलं का रे बेटा, अल्फा प्लस बीटा काय येणार आहे, लक्षात घ्या रे. फॉर्म्युला काय होता सर, डायरेक्ट कसं पुट केलं, अरे बाबांनो डायरेक्ट पुट करू नका, अरे बाबांनो डायरेक्ट पुट करू नका, फॉर्म्युला वापरा, फॉर्म्युला लक्षात ठेवा. अगदी तुम्हाला तोंडपाठ झालं पाहिजे असं सांगतोय. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, -b/a, -b/a. अरे बाबा -b/a, बी कुठून आलं सर, ह्याचा फॉर्म्युलाच आहे राजा हा, -b/a, -4, आणि हा a, हा इथला ऑलरेडी बीचा मायनस असतो, म्हणून हा 4/2 होतो, आणि 2 व्हॅल्यू आली. मी रफ खोडून टाकतो हे काय ते, का तुम्हाला लिहायचं इथं फॉर्म्युला लक्षात घ्या, अल्फा प्लस बीटा -b/a, अल्फा प्लस बीटा -b/a, अल्फा प्लस बीटा, हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी वापरा, हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी वापरा. अल्फा इंटू बीटा, इकडे बघा, अल्फा इंटू बीटा काय येते बेटा, c/a, इथं -b/a येते होता, आता c/a वापरा. c किती आहे बेटा, c आहे -3 आणि a आहे 2. व्हॅल्यू किती आली रे, आन्सर किती आलं, -3/2. इथला आन्सर आलं 2, इथला आला आन्सर -3/2. आपलं या ठिकाणी इक्वेशन हे, ह्याच्या व्हॅल्यू अल्फा आणि बीटा, अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू काढल्या. समजलं सर्वांना, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलंय. अरे लक्ष द्या, इकडं झोपू नका, बघा इकडे. चला बेटा पुढे चला. आता काय रे इथं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. x² + 7x - 1 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर, आता ह्याचं कसं लिहायचं, इक्वेशन आपण हे इक्वेशन दिलंय तिने, इक्वेशन दिल्यावर आपण म्हणायचं सोल्युशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे इथं पुढे राहिलंय, ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे
प्रश्न आहे x² + 7x - 1 = 0. आपण सोल्युशन लिहिलं. कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax² + bx + c. अरे बाबा या ठिकाणी डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. कंपेअरिंग धिस इक्वेशन, ह्या इक्वेशनला काय करा कंपेअर, ax² + bx + c. सर कंपेअर केलं ह्याच्यासोबत. आता काढ रे बाबा a ची व्हॅल्यू काढ. a ची व्हॅल्यू x च्या बाजूला काही नाही म्हणून a ची व्हॅल्यू 1 येते. b ची व्हॅल्यू x च्या बाजूचं इथं c आहे 7 आहे, 7 लिहिली आणि c ची व्हॅल्यू आहे -1. सर पुढे सांगा काय येतं. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट ज्या ज्या वेळेला काढायला सांगतात राजांनो, त्यावेळेला आपण इथं काय लिहायचं, या सिम्बॉयला, ह्या सिम्बॉयला आमचे काही मित्र आहेत ते म्हणतात त्रिकोण काढा, त्रिकोण काढा. अरे बाबांनो हा त्रिकोण नाही, हा डेल्टा असतो. अरे बाबांनो हा त्रिकोण नाही, हा डेल्टा असतो. बरोबर आहे. मॅथमॅटिक्स मध्ये ट्रायंगल पण म्हणतात याला, पण याला काय माहितीये का, याला आपल्या ह्या टॉपिकच्या फॉर्म्युलामध्ये याला डेल्टा म्हणायचं. लक्षात घ्या, हा डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. b² - 4ac हा फॉर्म्युलाच आहे. अरे बाबा या ठिकाणी b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला येणार आहे, कारण abc च्या व्हॅल्यू आपण काढल्यात. b ची व्हॅल्यू ठेव 7², 4 ला 4 ठेव, a ची व्हॅल्यू ठेव 1, c ची -1 ठेव. हा मायनस आणि मायनस प्लस होतो म्हणून 4 × 4 + 4, 7चा स्क्वेअर 49, 49 + 4 53 येतं. डेल्टा इज इक्वल टू, डेल्टा म्हणायचं नसेल तर ज्यांना वाटते त्रिकोण म्हणावं त्रिकोण म्हणू शकता, ज्यांना वाटते त्रिकोण म्हणावं त्रिकोण म्हणू शकता. त्रिकोण इज इक्वल टू 53. लक्षात आलं. बघा काही म्हणलं तरी चालेल रे, कॉन्सेप्ट अंडरस्टँड. तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा. आपल्याला परीक्षेमध्ये आन्सर काढायचंय आणि समजून घ्यायचंय, हे महत्वाचं आहे. तुम्ही कसंही हसत खेळत त्याला काही नावं दिले तरी चालतील, पण आपल्याला आन्सर फाइंड करणं हे गरजेचं आहे. आमचे एक सर होते, मी तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो विद्यार्थी मित्रांनो. आम्ही ज्या वेळेला स्कूलमध्ये असायचो त्यावेळेस मल्टिपल चॉईस क्वेश्चन नावाचा प्रकार असायचा आणि ते क्वेश्चन सहजासहजी असं आपण पाठीमागं बघितलं, असं बघितलं, इकडे तिकडे बघितलं की आपल्याला ते सापडतात, म्हणजे मिळतात. काय लिहिलंय शेजारच्यांनी, ह्यानं काय लिहिलंय, थोडक्यात 25 नंबरचा क्वेश्चन आहे, सी लिहिलंय, ते आपल्याला कळतं. मग आपल्याला ते आम्हाला सर म्हणायचे की आपल्या भारतामधल्या विद्यार्थ्यांनी काही केलं तरी चालेल, पण मार्क मिळाले पाहिजेत. मार्क कसे, तुम्ही मागं बघा पुढं बघा कुठेही करा, पण मार्क घ्या. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय की तसं करू नका. आपल्याला समजून जर आपण घेतलं तर आपल्याला मार्क मिळणारच आहेत विद्यार्थी मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्याला काही अवघड नाहीये. कळालं सर्वांना. डिस्क्रिमिनंट कसा काढायचा आहे, a ची व्हॅल्यू ह्याला आधी a b c काढून घ्यायचं ह्याच्यामधलं, पुन्हा डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac आणि ही व्हॅल्यू या ठिकाणी 53 याची निघते. पुढे कोणता क्वेश्चन आहे बघा. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी हा, त्याला म्हणायचं कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. a b आणि c ची व्हॅल्यू काढली. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -5, c ची व्हॅल्यू 10. अरे बाबा या ठिकाणी पुढे काय, या ठिकाणी त्रिकोण इज इक्वल टू b² - 4ac. b ची व्हॅल्यू आहे -5चा स्क्वेअर, 4 ला 4 ठेवलं, 2 ला 2 ठेवलं, c ला 10 ठेवलं. अरे बाबा सर काही एवढे नालायक विद्यार्थी आहेत आमचे. आम्ही तुम्हाला सांगतो बेटा, त्यांना 10 वेळेस सांगितलं -5चा स्क्वेअर किती होतो, तर एक जण येडं म्हणते -25 होतो. अरे गाढवा या ठिकाणी -5चा स्क्वेअर हा -5 × 5 करावं लागेल. -5 × 5 ह्या दोन एकाच -5 नी दोघांवेळेस गुणावं लागेल की नाही स्क्वेअर म्हणल्यानंतर. मग हा मायनस आणि मायनस गेट कॅन्सल होतो आणि स्क्वेअर मधली पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते 25. हे कळ, हे उत्तर येत नाही -25. पोरग काय करते, आमचं मायनसला मायनस लिहितं आणि 5चा स्क्वेअर 25 लिहितं. अरे बाबा या ठिकाणी हा मायनस मायनस कट होतो आणि हा 5 राहतो. 5 × 5 25 येतं. म्हणून या ठिकाणी -5चा स्क्वेअर फक्त 25 येणार. मायनसला मायनस, 4 × 2 = 8, 8 × 10 = 80, 25 - 80 55 येणार. पण 55 कसला येणार, लक्ष दे रे बाबा, 55 कसला येणार, -55. -55 80 मोठा आहे 25 पेक्षा, 80चा सिम्बॉल मायनस आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी -55 येणार. चल रे पुढे चल. आता नेक्स्ट क्वेश्चन घे. पुढचं चला, पुढचं बघा काय रे पुढे. तिसरा क्वेश्चन, √2x² + 4x + 2√2 = 0. बघ रे इकडे आता. कंपेअरिंग धिस इक्वेशन विथ ax² + bx + c. डिटरमिन, आपल्याला हे काय करायचंय, डिस्क्रिमिनेट मेथडनं काढायचंय. या ठिकाणी कंपेअर केलं, a ची व्हॅल्यू आली √2, b ची व्हॅल्यू आली 4, c ची व्हॅल्यू आली 2√2. अरे बाबा पुढं सांग. पुढं आहे त्रिकोण इज इक्वल टू
त्रिकोणला काय म्हणू, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी ची व्हॅल्यू आहे 4 स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू ठेवली 4, हा 4 ला 4, ए ची व्हॅल्यू आली √2, हा सी ची व्हॅल्यू 2√2. या ठिकाणी 4 चा स्क्वेअर 16. हे बघा इथलचे बाहेरचे काढा, हे 2 आणि 4 चा गुणाकार केला, 4 आणि 2, आणि हे √2 आणि √2, या ठिकाणी √2 चा स्क्वेअर घेतला कारण हे 2 वेळेस आहेत, त्यामुळे √2 चा स्क्वेअर घेतला. कधीही अशी व्हॅल्यू आली की हा इथला रूट आणि हा कटतो, म्हणजे कधीही अशी व्हॅल्यू आली बेटा, कधी अशी व्हॅल्यू आली, हे रूट कटतं आणि हे स्क्वेअर कटतं, 2 बाकी राहतं. 3 मध्ये पण बघा, कधीही √3 आणि 2 स्क्वेअर आला की हे कटतं आणि हे कटतं. कधीही या ठिकाणी 5 मध्ये आला रूट मध्ये आणि इथं 2 आलं तर हे कटतं, हे कटतं. हे कधीही या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यामुळे या ठिकाणी हे 2 मध्ये हे फक्त 2 राहतं. हे 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 मायनस 16, डेल्टा इज इक्वल टू त्रिकोण इज इक्वल टू 0. कळलं का? कळलं 100%. चला पुढे बेटा, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल काय आपलं, नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणलंय, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे काय काढायचंय, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स, नेचर ऑफ रूट्स करायचे. ओके, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन लिहिलं x² - 4x + 0, त्याला सुद्धा म्हणायचं कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ax² प्लस. आता हे पण तसंच काढायचं बरं का, फक्त त्याचं नेचर सांगायचंय कसं आहे ते, नेचर हेच. मग या ठिकाणी कंपेअरिंग केलं, ax² + bx + c = 0, a = 1, b = -4, c = 4, डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. b ची व्हॅल्यू ठेवली -4 चा स्क्वेअर, -4, ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 4. या ठिकाणी 4 चा स्क्वेअर -4 चा स्क्वेअर किती येतो बघा मुलांनो, -4 इंटू -4, मायनस कट 16 येतो फक्त, 16. आणि या ठिकाणी हा 4 × 4, 4 × 16, हा मायनसला मायनस, 16 - 16 0 येतो. द रूट्स आर, मी तुम्हाला काय म्हणलं, 0च्या पुढे असल्यानंतर 0, 1, 2 रिअल म्हणायचं. आणि जर फक्त 0 आणि डेल्टा आणि हे 0, 0 जर आलं, इकडचं डेल्टा इज इक्वल टू हे 0 जर आलं, तर त्याला आपण काय म्हणतोय, इक्वल म्हणतोय. आणि 0 पेक्षा मोठा असेल तर त्याला आपण अनइक्वल या ठिकाणी म्हणत असतो. पुढे काय कळलं सर्वांना, हे लक्षात आलं. हे कशामुळे म्हणलं, द रूट्स आर रिअल, कारण 0च्या पुढे असल्यावर रिअलच म्हणावं लागेल, 0, 1, 2, 3. आणि मायनस जर 0 पेक्षा कमी असेल मायनस मध्ये तर अनरिअल त्या ठिकाणी म्हणू शकता. आणि हे अनइक्वल, इथे इक्वल केव्हा म्हणायचं, ज्यावेळेस 0च येतं त्यावेळेस. आणि जर 0 पेक्षा 5, 7, 33, 44 काय असेल तर अनइक्वल म्हणून टाकू शकता. कळलं सर्वांना हे, बघा लक्षात घ्या, कळलं सर्वांना. पुढचं एक्झाम्पल पण आपल्याला करायचंय. पुढचं एक्झाम्पल काय आता या ठिकाणी, पुढचं एक्झाम्पल आहे 2y² - 7y + 2 = 0. अरे बाबा या ठिकाणी कंपेअर कर, कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ax² + bx + c, a = 2, b = -7, c = 2, डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. b ची व्हॅल्यू ठेव, -7 चा स्क्वेअर कर, 4 ला 4 ठेव, a ची व्हॅल्यू 2 ठेव, c ची व्हॅल्यू 2 ठेव. अरे बाबा 7 चा -7 चा स्क्वेअर किती येतो, -7 इंटू -7, मायनस गेट कॅन्सल, फक्त 7 चा स्क्वेअर येतो 49, 49 ठेवला, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 49 मधून 16 गेले 33 येतात, पॉझिटिव्ह 33 येतात. ए लक्षात घे, हिअर म्हण, काय म्हण, हिअर म्हण. अरे बाबा या ठिकाणी डेल्टा किती आहे, डेल्टा हा 33 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. डेल्टा हा 0 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. 0 पेक्षा हा डेल्टा मोठा आहे, आपल्याला 0शी कंपेअर करायचंय. त्याच्यामुळे काय म्हणायचं आपल्याला, डेल्टा हा किती आला 33, आणि हा 33 असल्यामुळे हा 0 पेक्षा मोठा आहे का नाही, ही 33 संख्या ह्या 0 पेक्षा मोठी आहे का नाही, म्हणून हा डेल्टा तर आपण इथं 33 काढला इथं. त्याच्यामुळे डेल्टा इज इक्वल टू किती आहे, 0 पेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळे म्हणायचं हेन्स रूट्स आर रिअल. मी पॉझिटिव्ह 0, 1, 2, 3 असल्यावर 33 कुठपर्यंत आल्यावर रिअल म्हणा, द हेन्स द रूट्स आर रिअल. आणि 0 जर 0 डेल्टा इज इक्वल टू 0 आलं तर 0 आणि 0 हे समान होतील. पण या ठिकाणी काय माहितीये का, 0, 0 नाहीये, पुढे आहे, त्यामुळं अनइक्वल म्हणायचं. ठीक आहे, अनइक्वल म्हणायचं. कळलं सर्वांना, हा प्रश्न कळला सर्वांना हा व्यवस्थित. चला बेटा लक्षात घ्या, कळलं सर्वांना, ए लक्षात घे रे, ए बाबांनो लक्षात घ्या. कळलं का सर्वांना, खूप सोपे एक्झाम्पल आहेत बेटा, याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये.
आणि मी तुम्हाला एकदम समजेल असं सांगतोय, तुमच्या मनामध्ये असं मॅथमॅटिक्स बसलं पाहिजे. आपल्याला स्कूल असेल कुठंही गेलं तरी आपल्याला मॅथमॅटिक्स असं वाटलं पाहिजे बेटा की 100% आपल्याला जमतंय. योगेश सरांनी जे सांगितलंय ते एकदम असं मनामध्ये फिट्ट बसतंय आणि त्याच पद्धतीने सांगतोय. फक्त थोडे पेशन्स ठेवा. बघा, प्रयत्न आयुष्यामध्ये तुम्ही जर असं एका ठिकाणी बसलात ना बेटा, तुम्हाला काहीच मिळणार नाही. आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. 10वीचं वर्ष हे खूप महत्वाचं असतं बेटा आणि त्यासाठी आपल्याला सातत्यानं, हे जमत नाही ना, मग योगेश सरांनी सांगितले आपल्याला हे असं करायचं, हे ऑब्झर्वेशन करायचंय. सरांनी एकदा सांगितलंय, आपण 4दा व्हिडिओ बघूयात, आपण परत पॉज घेऊन मागं बघूयात, आपण वाचूयात, आपण सराव करूयात. असं केलं ना बेटा, असं केलं की आपल्याला ऑटोमॅटिकली हे सगळ्या गोष्टी येतात. आता पुढे चला, पुढे घ्या. पुढे घेतल्यानंतर आता काय म्हणायचं आपल्याला, पुढचं एक्झाम्पल बघा. m² + 2m + 9 = 0. याला म्हणा आपण डायरेक्टली कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. a किती आहे? 1 आहे. b किती आहे? 2 आहे. c किती आहे? 9 आहे. बाबा या ठिकाणी सर्वांना माहिती डेल्टा = b² - 4ac. b ची व्हॅल्यू 2 पुट कर, इथल्या सगळ्या व्हॅल्यू ह्याच्यात पुट कर. व्हॅल्यू येते 2चा स्क्वेअर 4 येतो, 9 चोक 36 येतं. a = 36 मोठा आहे, प्लस मायनस मायनस येणार, 36 मधून 4 काढायचे आहेत, 32 येणार, मोठ्याचं चिन्ह लागणार मायनस. आणि हिअर = काय म्हणूया आपण, डेल्टा -32 आहे. अरे बाबा, काही गाढवं एवढे छान आहेत की मला म्हणतात सर 0 पेक्षा -32 मोठा आहे की. अरे बाबा, 0 जर संख्या इथं असेल तर त्याच्यापेक्षा मोठे असतं 1 2 3 4 आणि 0 पेक्षा लहान आहे -1 -2 -3. हे सर्वांना माहिती आहे की असं -32 पर्यंत जातं. मग 0 पेक्षा हे लहान आहे आणि हे 0 पेक्षा मोठा आहे. मग हे काय या ठिकाणी डेल्टा = -32 हे 0 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळं म्हणा हे चिन्ह, हे असं थोबाड जे मोठं आहे इकडचं, असं ह्याला म्हणायचं ह्याचं थोबाड, असं तोंड असतं का नाही, हे तोंड ज्याच्याकडे मोठं आहे ती म्हणायचं मोठी संख्या आहे. मग या ठिकाणी हे तोंड 0 मोठा असल्यामुळे हे थोबाड याचं आपण मोठ्याकडे दाखवलं, बरोबर आहे. याचं तोंड असं मोठ्याकडे दाखवलं, त्यामुळे इथं म्हणायचं ह्याच्यापेक्षा हे मोठं आहे. त्यामुळे काय म्हणू शकता, हेन्स द रूट्स आर नॉट रियल. मायनस मध्ये आहे का नाही, हे मायनस मध्ये आहे, त्याच्यामुळे ह्याला काय म्हणूयात, हेन्स द रूट्स आर नॉट रियल. मी पॉझिटिव्ह जर आलं असतं तर रियल म्हणलं असतं, 0 जर असतं तर इक्वल म्हणलं असतं, आणि 0 पण नाहीये, पॉझिटिव्ह 5 3 असतं तर अनइक्वल रियल म्हणलं असतं. पण या ठिकाणी मायनस मध्ये डायरेक्टली म्हणू शकता नॉट रियल. ठीक आहे, नॉट रियल. नेचर ऑफ रूट्स कळलं सर्वांना. चला विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट बघायचा आहे क्वेश्चन. कळलं सर्वांना? चला बेटा नेक्स्ट घ्या. काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. आता इथे काय लिहिलेलं आहे, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे काय करायचं आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. इथं रूट्स दिलेले आहेत, या रूट्स मधून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचे. हा एक छान प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ह्या प्रश्नाला कसं येते, असे रूट्स देतात इथं 0 आणि 1. आता इथे नवीन मेथड थोडीशी तुम्हाला इंट्रोड्यूस होणारी आहे. लक्ष द्या. 4-5 प्रश्न सोडवले की कळणारच आहे, पण तुमचं लक्ष 100% बोर्डावर पाहिजे मी सांगताना. ओके, आपल्याला लिहून घ्यायची घाई नसली पाहिजे, लिहून घ्यायचं नाही, सगळं आयतं स्क्रीनशॉट मध्ये व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. त्यामुळे आयतं या ठिकाणी बघा, डोक्यात घाला, ऑटोमॅटिकली तुम्हाला जाईल. 0 and 4 हे रूट्स आहेत. या ठिकाणी सोल्युशन म्हणा, अल्फा म्हणा ह्याला. हे बघा, हे जे असतं या चिन्हाला म्हणतात अल्फा, या चिन्हाला म्हणतात बीटा. अरे बाबा, या ठिकाणी पहिल्या व्हॅल्यूला म्हण अल्फा = 0, दुसऱ्या व्हॅल्यूला म्हण बीटा = 4. त्याच्यानंतर तू म्हण देन अल्फा प्लस बीटा, ह्या दोघांची बेरीज कर. 0 + 4 = 4, 0 + 4 = 4. असं का केलं सर, कारण पहिल्यांदा आपण ह्याला अल्फा मानलं, ह्याला बीटा मानलं, ह्याला अल्फा मानलं. सर ह्याला अल्फाच का, तर बाळा ह्याला पहिल्या व्हॅल्यूला अल्फाच म्हण. बाबा तो नियम आहे, असे गाढवासारखे जास्त प्रश्न विचारू नको. जर प्रश्न येतच असतील तर ऑब्झर्व कर किंवा मला फोन करून विचार. अरे बाबा, या ठिकाणी हे अल्फा, ह्याला अल्फाच म्हणतात पहिल्याला, आणि हे बीटाला या ठिकाणी, लक्षात घ्या, हे बीटाला या ठिकाणी 4 म्हणतात. लक्षात घ्या, ह्याला बीटाला 4 म्हणतात. म्हणून म्हणायचं देन अल्फा प्लस बीटा, 0 + 4, अल्फा प्लस बीटा 4 येणार. अँड काय म्हणायचं पुन्हा, अँड अल्फा इंटू बीटा. याला काय म्हणतात, अल्फाला 0 लिहा, इंटूला इंटू लिहा, मल्टिप्लिकेशन, बीटाला 4 लिहा, = इथं काही नसतं म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं.
कोणत्याही संख्येला 0 ने गुणला असता 0च येणार आहे, बरोबर आहे. पुन्हा या ठिकाणी म्हणा देन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे म्हणून हे करतोय आपण. देन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे रे, सर्वांना माहिती आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तयार कसं करतो, एक्स स्क्वेअर प्लस म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c अशा पद्धतीने हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये करतो कोणी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. मग विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणायचं देन ह्याच्यावरून आपण हे असलं इक्वेशन तयार करायचे, त्याच्यावरून आपण एक फॉर्म्युला तयार केला. हा फॉर्म्युला लक्षात ठेव रे, हा फॉर्म्युला लक्षात ठेव, ह्या फॉर्म्युल्यावरून तयार केलाय आपण. देन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कर, आपल्याला एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कर, ठीक आहे. एक्स स्क्वेअर नंतर इज इक्वल टू ली एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा. हे बघा ह्या बी ला काय म्हणले आपण, अल्फा प्लस बीटा, आणि पुढे एक्स ली, हा एक्स ला एक्स ली, आणि पुढे पुढे काय करायचं, प्लसला प्लस ली, आणि हे अल्फा इंटू बीटाला काय म्हणायचे, सी म्हणायचे. त्याला काय आपल्याला कोइफिशियंट हे असला व्हेरिएबल लिहायचा नाही एक्स वाय, डायरेक्ट सी ला अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आपल्याला ज्यावेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स दिलेले असतात त्यावेळेला हा फॉर्म्युला पाठच पाहिजे, बरोबर आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. या ठिकाणी आता लक्षात घ्या, हे अल्फा स्क्वेअर मायनस आहे बरं का, अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लक्षात घेतला तुम्ही, बघा हा फॉर्म्युला आहे, मायनस आहे बरं का, हे मायनस आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मायनस आहे, हा मायनस लिहा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, हा एक्स स्क्वेअर हा इथं मायनस घ्या, अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर केला, मायनसला मायनस केला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली ती 4 ठेवली इथं, हे एक्सला एक्स ठेवलं, बरोबर आहे, आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 0 आली. हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं होतं बाबा. या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं होतं, 0 आणि 4 दिलं, 0 ला अल्फा म्हणलं, 4 ला बीटा म्हणलं, म्हणायचं ह्यालाच अल्फा म्हणायचं, ह्यालाच बीटा म्हणायचं, पहिल्याला अल्फा दुसऱ्याला बीटा, सोल्युशन लिहिलं, देन म्हणायचं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4, ह्याला 4 म्हणलं आपण, पुढे अल्फा इंटू बीटा याला आपण 0 इंटू 4 इज इक्वल टू 0 दिलं, आणि द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय बेटा, हे फॉर्म्युला इंपॉर्टंट आहे, इथं स्टेप ही महत्वाची आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा हा फॉर्म्युला तयार ठेवा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू इथं 4 ठेवा, हा एक्स ला एक्स ठेवा, हा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर ठेवा, मायनसला मायनस ठेवा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 0 ठेवा. अशा पद्धतीने हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या स्टेप येऊन जाईल. परत एकदा ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे. पुढे काय बेटा, सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल मध्ये 3 and -10 दिलंय. 3 ला अल्फाला काय म्हणा 3, बीटाला म्हणा -10, देन म्हणा अल्फा प्लस बीटा 3 प्लस -10 किती येणार आहे, प्लस मायनस मायनस, 10 मधून 3 गेले 7 येणार आहे, 10चं चिन्ह द्यावं लागेल मोठ्याचं, -7. अल्फा इंटू बीटा किती, 3 ब्रॅकेट -10, काही नसतं म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन असतं, 10 आणि 3 30 येणार, मायनसला मायनस येणार. पुन्हा म्हणायचंय द अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यू काढल्या की रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर, हा फॉर्म्युला IMP आहे, हा लक्षात ठेवायचा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, पाठ झाला. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस, बरोबर आहे, अल्फा इंटू बीटा. लक्षात आलं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर केलं, हा या ठिकाणी काय केला, मग या ठिकाणी हा मायनस आणि हा मायनस इथं प्लस होतो, हा मायनस आणि हा मायनस इथं प्लस होतो, हा 7x ला 7x राहतो, हा इथं काय होतो, हा प्लस मायनस मायनस होतो, प्लस मायनस मायनस होतो, म्हणून -30 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने ह्याचं चेंजेस हे होतं बघा. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, हा मायनस मायनस प्लस 7x, हा 7x, आणि हा प्लस आणि मायनस मायनस होतो, हा 30 येतं. कळलं सर्वांना इथे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स मधून काढता येतं. पुढे या ठिकाणी अजून दिले 1/2 - 1/2 हे 2 दिलेत. याला म्हणा लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 आणि ह्याच्यात बीटा ही दुसरी आहे -1/2. मग ह्या दोघांना ऍड करून घ्या. देन अल्फा प्लस बीटा 1/2 - 1/2. आता 1/2 मायनस प्लस मायनस मायनस होणार आहे ना,
प्लस मायनस मायनस होणार आहे, हे या ठिकाणी प्लस होतं. हे बघा, हे अल्फा प्लस बीटा किती येणार आहे, अल्फा 1/2. हे इथं प्लसला प्लस आणि हे इथं बीटाची व्हॅल्यू -1/2. हे काय येणार आहे, प्लस मायनस मायनस, म्हणून 1/2 - 1/2 किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणून या ठिकाणी हे इथली व्हॅल्यू इथं 0 आली. कळलं? अँड म्हणा, अँड म्हणल्यानंतर अल्फा बीटा किती आलं, अल्फा इंटू बीटा, हे 1/2 इंटू, इथं काही नाही म्हणजे इंटू आहे, -1/2. हे 1 1 -1 2 2 4, खालच्या खालच्याचा गुणाकार, वरच्या वरच्याचा गुणाकार, 1 गुणिले 1 1, 2 गुणिले 2 4. हे किती येतं बेटा, हे मायनसला मायनस. आता हे दोन्ही व्हॅल्यू आले आपल्याला तिथे म्हणा. आता द रिक्वायर्ड इक्वेशन बिकम आपल्याला काय लागतंय, द रिक्वायर्ड इक्वेशन काय लागते आपल्याला, रिक्वायर्ड इक्वेशन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिक्वायर्ड इक्वेशन काय लागते बघा, अल्फा इंटू बीटा. रिक्वायर्ड इक्वेशन काय लागतं, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा. x² ला x² लिहिलं, मायनसला मायनस लिहिलं, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 0, हे 0, x ला x लिहिलं इथं, हा या ठिकाणी प्लस आहे, बरोबर आहे, या ठिकाणी हा प्लस आहे आणि या ठिकाणी ह्या अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे, -1/4 आहे, बरोबर आहे, -1/4 आहे, या ठिकाणी -1/4 आहे. हे या ठिकाणी इथे ह्याची व्हॅल्यू येते, हा प्लस आणि इथली व्हॅल्यू किती होणार आहे, ही -1/4. हे मायनस आणि प्लस मायनस होतं आणि 1/4 ची व्हॅल्यू इथं इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं सर्वांना कशा पद्धतीने काढलं, सिंपल फॉर्म मध्ये काढलंय. चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय येतो. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न, 2 - √5 2 + √5. बघा अल्फा किती आहे, अल्फा हा, बीटा हा, बाबा रे लक्ष दे, 2 - √5 हा पहिली, हा कोमाच्या इकडचा बीटा, अल्फा आला बीटा आला. अरे बाबा मग पुन्हा सांग, अल्फा प्लस बीटा कर. 2 - √5 प्लस 2 + √5 केलं या ठिकाणी. मग या ठिकाणी काय येणार आहे, 2 + b इज इक्वल, ह्याच्यामध्ये ह्या दोघांच्या व्हॅल्यू काय येणार आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं. हे या ठिकाणी 2 + 2 किती येणार आहे, 4 येणार आहे आणि हा -5 आणि +5 हे डायरेक्टली कट होणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा हे -5 रूट आहे आणि हा +5, हे दोघं प्लस मायनस कट होतात हे, ठीक आहे. आणि हा 2 आणि 2 4 येतो. अल्फा इंटू बीटा किती आहे, हा 2 आणि 2 परत किती येतो या ठिकाणी, इथं बघा इंटू करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशनच्या वेळेस कसं करतो आपण, हे 2 2 म्हणून 2चा स्क्वेअर करा, हा मायनसला मायनस आणि हा परत ह्या 5 आणि 5चा स्क्वेअर करा, बरोबर आहे. हा 5 या ठिकाणी हा रूट मध्ये 5 आणि हा स्क्वेअर, बरोबर आहे. हे 2 वेळेस आहे ना, म्हणून या ठिकाणी 5 कॉमन घेतला आणि 2 वेळेस स्क्वेअर केला. हा इथला कट होतो, हा इथला कट होतो पुन्हा, आणि हा 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 5, 5चा फक्त 5 राहतो, 4 - 5 -1 येतं. इथं कसं केलं आपण, या ठिकाणी हे ऍडिशन होतं, ह्या ऍडिशन मध्ये प्लस मायनस कट होतं आणि 2 2 4 राहतं. पण इथं पुन्हा मल्टिप्लिकेशन आहे ना, ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये स्क्वेअर करायचा, डबल करायचा, 2 ला 2 करायचा असं. आणि ऍडिशन मध्ये कसं करतो आपण, 2 + 2 करतो, ठीक आहे. बेरीज म्हणल्यानंतर 2 + 2 करतो, हा मायनस प्लस कट करतो. पण इथं मायनस प्लस कट होत नसतो, प्रोडक्ट मध्ये गुणाकारामध्ये त्याचा स्क्वेअर होतो, मायनसला मायनस राहतो, 2चा 2 स्क्वेअर राहतो आणि हा -√5चा स्क्वेअर होतो. हे 2 कट होतात, 4 - 5 होतं इज इक्वल टू या ठिकाणी अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू, -1 येते. पुन्हा या ठिकाणी बघा, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, सर्वांना माहिती हा फॉर्म्युला, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा. अरे बाबा लक्षात घे रे, कळतंय का, फॉर्म्युला घेतला मी, हा फॉर्म्युला आहे x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. x² ला x² पुट कर, मायनसला मायनस कर, अल्फा प्लस बीटा, अरे बाबांनो अल्फा प्लस बीटा, अरे बाबांनो अल्फा प्लस बीटा किती येतं, अल्फा प्लस बीटा या ठिकाणी अल्फा प्लस बीटा 4 येतं, अल्फा प्लस बीटा 4 येतं, 4 लिहिलं, x लिहिलं, हा या ठिकाणी अल्फा इंटू बीटा 1 लिहिलं, -1 येतं. मग या ठिकाणी हे x² - 4x हा प्लस मायनस मायनस होतो आणि 1 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने या ठिकाणी मिळतं. अरे बाबा कळलं का विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या बेटा, खूप सोप्या पद्धतीने सांगतोय, कळतंय का रे, लक्षात घ्या बेटा, सर्वांनी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो.
सोप्या पद्धतीनं हसत खेळत आणि आनंदात आपल्याला मॅथमॅटिक्स बघायचंय, घाबरायचं नाही. मी समजून सांगतोय, हा तुम्हाला मी पूर्ण जो मॅथमॅटिक्सचा जो कोर्स केलेला आहे आपल्या पूर्ण 10वीचा, विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची टीचिंग कोणीच करू शकणार नाही, ही मी चॅलेंज देतो तुम्हाला. आणि कोणीच नाही अशा पद्धतीचा तुम्हाला मॅथमॅटिक्स एवढ्या प्युअरली, एवढ्या डोक्यात जाईल, तुमच्या हृदयात जाईल, तुम्हाला आयुष्यभर मरेपर्यंत तुम्हाला लक्षात राहील, एवढं मॅथमॅटिक्स तुम्हाला कोणी सांगणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे परत परत बघायचंय. आणि मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला सर्वांना आउट ऑफ मार्क पडल्यावर तुम्ही मला फोन करणार आहात. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी हे फक्त एकदाच नाही, हे बऱ्याच वेळेला तुम्हाला मागं पुढं घेऊन बघायचंय आणि त्यावेळेला तुम्हाला हे कळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात. 5वा क्वेश्चन घेऊयात बेटा. 5वा क्वेश्चन काय म्हणतो? 5वा क्वेश्चन या ठिकाणी, सम ऑफ रूट्स ऑफ quadratic equation is double their product. Find k if equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. अरे बाबा, या ठिकाणी बघ सोल्युशन काय येतं, एक्स स्क्वेअर. सोल्युशन बघा, इथे आपल्याला हे घ्यायचंय. मी तुम्हाला प्रश्न समजून सांगतो. सोल्युशन बघा इथे, एक्स स्क्वेअर मायनस 4. आता इथे सम ऑफ देअर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के. फक्त एवढं लक्षात ठेवा, फाइंड के काढायचंय आपल्याला ह्याच्यामधलं. मग कसं काढणार आपण? एक्स स्क्वेअर मायनस 4kx हे इक्वेशन जशाच तसं लिहिलं इथं. जशाच तसं लिहिल्यानंतर याला आपण काय म्हणलं? हा एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3. आपल्याला हे एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस हे के प्लस 3 असं ब्रॅकेटमध्ये लिहिलं. इथं येऊन आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं. ब्रॅकेटमध्ये का लिहिलं? कारण ax स्क्वेअर bx प्लस c च्या व्हॅल्यू मध्ये मिळतं आपल्याला. हे a इज इक्वल टू 1 म्हणता येईल, b इज इक्वल टू -4 म्हणता येईल, -4k म्हणता येईल. बरोबर आहे, k काढायचंय इथं 1 म्हणता येईल आणि c ची व्हॅल्यू पुन्हा k प्लस 3 असं दोन्ही मिळून ब्रॅकेट केलं आपण म्हणून इथं. बरोबर आहे, ह्याला ब्रॅकेट केलं म्हणून c ची व्हॅल्यू काढली. हे इक्वेशन जशाच तसं लिहिलं. abc ची व्हॅल्यू काढली, फक्त k3 ला आपण ब्रॅकेट केला, काही गडबड केलं नाही. अरे बाबा, आता सांग पुढं, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. त्यांनी काय म्हणलंय? सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. आता हे अल्फा अँड बीटा आर द रूट्स, ह्याच्यामध्ये काय म्हणलंय आपण? हे सपोज केलं अल्फा, इफ जर अल्फा आणि बीटा हे रूट्स असतील, बरोबर आहे, जर सम ऑफ देअर रूट्स, ह्याच्यामध्ये रूट्स काय केले आपण? अल्फा आणि बीटा धरले. ठीक आहे, अल्फा आणि बीटा रूट्स धरले. अल्फा हे कसं आलं ते लक्षात घ्या, ही स्टेप. रूट्स म्हणले सम ऑफ देअर रूट्स, पण कुठले रूट्स आहेत ते? अल्फा प्लस बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन. ह्या इक्वेशनचे अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती नाहीत, म्हणून ते अल्फा प्लस बीटा आर द रूट्स ऑफ इक्वेशन म्हणलं आपण. मग त्याचा सम काय म्हणलंय? सम ऑफ द रूट्स. मग हे अल्फा प्लस बीटा हे सम झालं की नाही? सम म्हणजे अधिक. अल्फा प्लस बीटा ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. इज इक्वल टू म्हणजे इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट. हे प्रोडक्ट आहे त्याचा अल्फा इंटू बीटाचा, त्याच्यात डबल करायचं म्हणल्यानंतर हे अल्फा इंटू बीटाला 2 न आपण गुणाकार करतो. कळलं? हे आपल्याला गिवन दिलंय जशास्त्राचं ह्याच्यामध्ये, म्हणून त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. पुढे काय केलं? आपल्याला सर्वांना माहिती अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू कसं काढतात? अल्फा प्लस, मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यात आपल्याला सांगितलं होतं, अल्फा प्लस बघा, तुम्हाला मी इथं सांगितलं होतं बघा, लक्षात येते का विद्यार्थी मित्रांनो? ज्यावेळेस तुम्हाला इथं मी शिकवत होतो, हे बघा, हे इथं सांगितलं होतं अल्फा प्लस बीटा कसं काढतात, -b/a, अल्फा इंटू बीटा c/a. मग त्याच पद्धतीनं आहे इथं, आता त्याच पद्धतीनं इथं चालायचंय. काय सांगितलंय इथं? या ठिकाणी काय सांगितलंय बघा, या ठिकाणी काय सांगितलंय? अल्फा प्लस बीटा काढलं, -b/a, मायनसला मायनस ठेवलं, b ची व्हॅल्यू आहे -4k आणि a ची व्हॅल्यू आहे 1. या ठिकाणी हे मायनस मायनस कट होतं, फक्त व्हॅल्यू येते 4k. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 4k, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 4k. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं. पुढे आता काढा अल्फा इंटू बी. सर्वांना माहिती अल्फा इंटू बी चा फॉर्म्युला आहे c/a. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे -b/a. या ठिकाणी ह्या इक्वेशन मधून आपण एबीसी काढला होता, एबीसी त्याच व्हॅल्यू, फक्त याच्यामध्ये रूट्स कशाला मानलेत ही स्टेप महत्वाची होती. अल्फा प्लस बीटा आर द रूट्स म्हणलं आपण आणि मग त्याला आपण हे इक्वेशन तयार केलं ह्याच्याहून, सम ऑफ द रूट्स. रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा हे रूट्स मानले, अल्फा प्लस बीटा किती आहे? डबल देअर प्रोडक्ट इज इक्वल टू, हे प्रोडक्ट अल्फा इंटू प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, अल्फा इंटू बीटा, डबल म्हणजे 2 लावले,
लावलं 2 म्हणून हे इक्वेशन तयार झालं आणि ह्या इक्वेशन मध्ये पुन्हा आपण हे तयार केलं अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढली आणि मग फ्रॉम इक्वेशन 1 ह्या 1 2 3 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपण काय केलं या ठिकाणी अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू 4k ठेवली. सर्वांना माहिती आहे अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आली आहे 4k ह्या इक्वेशन मध्ये ठेवली इज इक्वल टू हे 2 ला 2 ठेवलं बरोबर आहे 2 ला 2 ठेवलं आणि या ठिकाणी अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू k प्लस 3 आहे ती इथं ठेवली k प्लस 3 इथं जे ठेवलेली आहे ना ह्याच्यात व्हॅल्यू आहेत बघा हे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू हे बघा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 अल्फा बीटा. ठीक आहे ही स्टेप इथं काढली होती मी डायरेक्टली केले फ्रॉम इक्वेशन 1 2 3 अल्फा प्लस बीटा 4k आहे इज इक्वल टू 2 ला 2 आणि हे अल्फा प्लस बीटा k प्लस 3. ठीक आहे आता ह्याच्यानंतर आपण म्हणू शकतो या ठिकाणी हे 4k हे व्हॅल्यू पुट केल्या 4k मायनस हा 2k इथं होतो 2k पॉझिटिव्ह आहे इकडे जाऊन निगेटिव्ह मध्ये येतो मायनस 2k हा 3 दोन्ही 6 इज इक्वल टू 6 या ठिकाणी 4k मायनस 2k किती येणार आहे 4k मधून 2k गेले 2k उरतं इज इक्वल टू 6 k इज इक्वल टू 6/2 k इज इक्वल टू 6/2 या ठिकाणी 3 येणार आहे. कळलं सर्वांना कशा पद्धतीने 3 येणार आहे k इज इक्वल टू 3 आणि ही kg ची व्हॅल्यू इथंच म्हणले बघा काय काढा म्हणले हे असं प्रश्न होता आणि फाइंड k म्हणलं होतं आपण k ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढली. ठीक आहे प्रश्न सोपा होता डिफिकल्ट काही सुद्धा नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डिफिकल्ट काही सुद्धा नाहीये. चला ह्याच्यानंतर आता आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा बेटा. काय दुसरा प्रश्न या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे अल्फा बीटा आर रूट्स ऑफ y² मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. फाइंड पहिलं काय करायचंय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचं आपल्याला. सहावा प्रश्न आहे अल्फा बीटा आर रूट्स ऑफ ह्या इक्वेशनचे हे रूट्स आहेत अल्फा बीटा. फाइंड आपल्याला हे काढायचंय. फाइंड इथं पहिल्यांदा दिलंय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढा. चला आपण आता इक्वेशन लिहूया जसं तसं अल्फा स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काढा आपण 1 लिहिली b ची व्हॅल्यू -2 c ची व्हॅल्यू -7. सर्वांना माहिती आधी अल्फा प्लस बीटा काढून घ्यायचं फॉर्म्युला काय त्याचं सर्वांना माहिती अल्फा प्लस बीटा मायनस b बाय a मायनस b बाय a b ची व्हॅल्यू इथं मायनस ठेवली b ची व्हॅल्यू -2 मायनस मायनस प्लस इथं येणार अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फक्त 2 येणार फक्त पॉझिटिव्ह 2 येणार अल्फा इंटू बीटा c बाय a c ची व्हॅल्यू -7 a ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा किती झालं -7. चल रे बाबा निघ रे बाबा पुढे कर चल बघ आता पुढे काय आता अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अरे बाबा आपल्याला काय काढायचंय ही व्हॅल्यू काढायची अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे पहा हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवा. अल्फा स्क्वेअर हा पाठच करावा लागतो जे पाठ करावं लागतं ते पाठ करावं लागतं जे समजून घ्यावं लागतं ते समजून घ्यावं लागतं. पोरांनो लक्षात ठेवा रे अय मुलींनो बघा सर्वांनी इथं 2 स्क्वेअर या ठिकाणी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू बघा याचा फॉर्म्युला काय बेटा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर ह्याला म्हणायचं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचं एक्सप्लानेशन कसं करायचं अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. हे अल्फा आणि बीटा जसंच तसं घ्यायचं फक्त स्क्वेअर एक वेळेस द्यायचा मायनस करायचं 2 अल्फा बीटा. बाबा रे व्हॅल्यू सांग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 आहे 2 चा स्क्वेअर करा मायनसला मायनस 2 ला 2 ठेवा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आले बेटा -7 आले -7 पुट करा. आता नंतर सांग
2चा स्क्वेअर किती येतो बेटा? 2चा स्क्वेअर येतो 4, 7 दोन्ही 14, हा मायनस मायनस प्लस होतो, 14 प्लस 4 किती? लक्षात येते का विद्यार्थी मित्रांनो? 14 प्लस 4 येतात 18. यामुळे आपल्याला पहिलं जे सांगितलं होतं आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, बाबा रे व्हॅल्यू सांग, बाबा रे व्हॅल्यू सांग, किती आली रे? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, व्हॅल्यू आली 18, व्हॅल्यू आली 18. नेक्स्ट घ्या. कळलं का सर्वांना? हे कळलं ना सर्वांना? तर चला आता नेक्स्ट जाऊयात आपण. नेक्स्ट म्हणजे काय? नेक्स्ट ह्याच इक्वेशन मध्ये व्हॅल्यू दिली आहे. काय काढायचंय? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचंय. सर्वांना माहिती या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय? मगाशी जसं आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला बघितला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, हा जसा फॉर्म्युला बघितला तसा बेटा या ठिकाणी अल्फा प्लस बीटा क्यूब, ह्या दोघांचा क्यूब अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. काय येणार आहे मग इथं? अल्फा प्लस बीटा क्यूब. बघा काय येणार आहे फॉर्म्युला? अल्फा प्लस बीटा क्यूब. इथं जसं स्क्वेअरचं होतं तसं इथं क्यूब देऊन टाका आणि मायनस करा 3 अल्फा बीटा, अल्फा प्लस बीटा. बाबा रे, इथं जसं स्क्वेअरच्या फॉर्म्युलामध्ये एकच घेऊन आपण स्क्वेअर दिलता तसं क्यूब दिसल्यानंतर क्यूब घ्या एकच, मायनसला मायनस द्या. पुन्हा इथं जसं 2 ह्याचं 2 स्क्वेअरचं होतं म्हणून 2 अल्फा बीटा केलं, इथं मायनस देऊन 3 अल्फा बीटा करा आणि एक स्टेप वाढवा फक्त अल्फा बीटा. कळलं का? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बाबा रे, अल्फा प्लस बीटा क्यूब बरोबर आहे मायनस 3 अल्फा बीटा, हे तर सर्वांना कळलं. आणि पुढे फक्त अल्फा प्लस बीटा ही स्टेप वाढवायची. फॉर्म्युला लिहिला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 आहे, हा 2चा क्यूब येणार इथं, 2चा क्यूब येणार इथं. ठीक आहे, 2चा क्यूब कसा काढतात? आमच्या काही मित्रांना क्यूब काढायला मी शिकवतो, काही मित्रांना येत नाही. अरे बाबा, तू होतास का नाही कधी 9वी 10वीतूनच, तू 8वी 9वी मधूनच 10वीत आलास तरी तुला क्यूब येत नाही, पण शिकवतो मी. बघ इकडं 2चा क्यूब कसा काढतात? 2चा क्यूब काढतात 2 इंटू 2, 2 गुणिले 2 4 गुणिले 2, 4 दोन्ही 8. बाळा, कितीचा पण क्यूब केल्यानंतर इथं ती संख्या लिहायची आणि त्याला 3 वेळेस गुणाकार करायचा. म्हणून या ठिकाणी 2चा क्यूब आला 8, या ठिकाणी पुन्हा 3 ला 3 ठेवलं, अल्फा इंटू बीटा मायनस 7, अल्फा प्लस बीटा 2. बाबा रे, 2चा क्यूब 8, हा मायनस आणि मायनस प्लस होतो, मायनस आणि मायनस प्लस होतो. 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42, 42 प्लस 8 50. उत्तर आलं बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. या ठिकाणी उत्तर आलं आपलं ह्या फॉर्म्युल्यात ठेवून 50. चला बेटा, हे एक्झाम्पल आपलं 6वं एक्झाम्पल या ठिकाणी अगदी व्यवस्थित पद्धतीनं संपलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या सर्वांनी. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय म्हणतो रे नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 7वा प्रश्न. द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. फाइंड के. रियल पण आहेत आणि इक्वल पण आहेत. मग या ठिकाणी फाइंड के काढायचंय. तर काय काढायचं? पहिल्यांदा हे इक्वेशन दिलेलं आहे तिने जशाच तसं आपण जशाच तसं इक्वेशन लिहिलं. हिअर म्हणा a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू k. बघा b इज इक्वल टू k आहे या ठिकाणी, c इज इक्वल टू 12. अल्फा काढा, आपलं हे डेल्टा काढा, डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. b ची व्हॅल्यू k ठेवा, k स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 3 ठेवा, c ची व्हॅल्यू 12 ठेवा. 12 त्रिक 36, 36 चौक 144, k स्क्वेअर मायनस 144. डेल्टा इज इक्वल टू k स्क्वेअर मायनस 144. पुढे काढा आता, द रूट्स आर रियल अँड इक्वल. बघा इथंच काय म्हणलंय, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. हे आपल्याला प्रश्नामध्येच गिवन दिलंय, त्याच्यामुळे मी इथं म्हणलं द रूट्स आर रियल अँड इक्वल गिवन. त्याच्यामुळे या ठिकाणी जरी अल्फा इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस 14 आलं तरी मी या ठिकाणी काय म्हणलं, हे 0 असं, रूट्स आर इक्वल आणि रियल आहे. मी त्यावेळेस तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा, इक्वल केव्हा असतं रूट्स, ज्यावेळेस 0 असतं त्यावेळेस. म्हणून डेल्टा इज इक्वल टू 0 दिलं. आणि मग या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आली डेल्टाची के स्क्वेअर मायनस 144, ह्याला कम्पेअर इथं केली.
हे डेल्टा तर आपण इथून घेतलं, डेल्टा इज इक्वल टू 0, कारण इथं म्हणलं होतं आपल्याला रूट्स हे इक्वल आणि या ठिकाणी रिअल आहेत, त्यामुळे 0 घेतलं. मग के स्क्वेअर मायनस 144 हे आपली इथं व्हॅल्यू आलेली ओरिजिनल डेल्टाची, त्याला इज इक्वल टू 0 केलं. मग या ठिकाणी आपण ह्याला एक्सपान्शन केलं, के स्क्वेअर मायनस 144 कशाचा स्क्वेअर आहे, 12चा स्क्वेअर आहे. बघा फॉर्म्युला तयार झाला का. हा के म्हणजे सपोज ए मानला आपण, के म्हणजे सपोज ए मानला आणि हा 12 म्हणजे बी मानला. हा ए चा स्क्वेअर केला इथं आणि हा बी चा स्क्वेअर केलाय, मध्ये चिन्ह. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा सर्वांनी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए प्लस बी ए मायनस बी. लक्षात घे रे, या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन हे येतं बेटा. काय येतं, ते येतं. काय येतं, ते येतं. मग काय येतं सांग इथं, के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर, के प्लस 12, हा ए हा बी, ह्या दोघांचा एकदा प्लस कर. हा के उचल इथून, इथं 12 उचल. इकडे बघ रे, पुन्हा इथे काय कर, के मायनस 12 कर इज इक्वल टू 0. के प्लस 12 इज इक्वल टू 0, के प्लस 12 इज इक्वल टू 0, के माइनस 12 इज इक्वल टू 0. बाबा रे, के इज इक्वल टू मायनस 12 और के इज इक्वल टू फक्त 12. कळलं का सर्वांना हे कशा पद्धतीने आलं. के ची व्हॅल्यू मायनस 12 काढली, के ची व्हॅल्यू इथं प्लस 12 काढली. अशा पद्धतीने हे सगळं आपण समजून घेतलं. सोपं होतं का सर, खूप सोपं होतं, पण खूप छान लक्षात आलं बेटा. ह्याच्यासाठीच आपण परत परत तुम्हाला तेच सांगतोय, मनामध्ये बसलं पाहिजे मॅथमॅटिक्स तुमच्या. 10वीला एकाही विद्यार्थ्याला, जे महाराष्ट्रातले विद्यार्थी योगेश सरांचा क्लास बघतील त्या एकाही विद्यार्थ्यांना एकही गुण जाणार नाही, याची गॅरंटी मी घेणार आहे बेटा. आणि तुम्हा सर्वांना या ठिकाणी मॅथमॅटिक्स हे तुम्हाला आउट ऑफच गेलं पाहिजे, असा आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आपल्याला परत मॅथमॅटिक्स इथं बघायचंय, पटापट रिव्हिजन करायचे, पटापट सगळे कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचे. आता बेटा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय येतो, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे के एक्स अपॉन एक्स स्क्वेअर एक्स मायनस 2. आता या ठिकाणी पण हेच आहे बरं का, द रूट्स आर, ह्याचाच प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे ना, ह्याचाच प्रश्नाचे हे सब क्वेश्चन आहेत. दरवेळेस लक्षात ठेवा, रूट्स हा रिअल आहे आणि इक्वल आहे. म्हणजेच या ठिकाणी रूट्स हा रिअल आहे म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0 आहे, हे लक्षात ठेवायचं. आता ते कसं लक्षात ठेवायचं, इथं इक्वेशन सॉल्व्ह करताना सांगेल. इक्वेशन घेतलं हे के एक्स एक्स मायनस 2 प्लस 6. या ठिकाणी मी थोडंसं पाणी घेतो मित्रांनो. चला मी पाणी पितो बेटा. मला तुम्हाला शिकून तुम्हाला खूप मनातून सांगतो बेटा तुम्हाला, कारण मनातून सांगण्यामुळे माहिती का तुम्हाला ते तुमच्या मनाला ते लक्षात येतं की नाही योगेश सर काय करत आहेत माहितीये का तुम्हाला. माझं विशेष सांगतो तुम्हाला, माझ्यासारखं कोणीच नाही तुम्हाला हे करणार. कारण का तर तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत बेटा, ते मनातले प्रश्न आपण घेत असतो. ज्या शंका विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी मनामध्ये थोडंसं कमतरतेची भावना होते किंवा वाटतं आयला आम्ही एवढे हुशार विद्यार्थी आहोत तरी पण आम्ही हा कसा प्रश्न विचारा, किंवा सर आम्हाला एवढं साधं येत नाही का, ही जी मनातली भावना असते ती तुमच्या मनातच राहावी आणि सगळे कॉन्सेप्ट मनातल्या मनात क्लिअर व्हावेत, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढं डिटेल आणि व्यवस्थित समजून सांगण्याचं. ठीक आहे बेटा. चला बेटा पुढे काय, kx ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. kx स्क्वेअर, आता हे ना ह्याला करून घ्या, गुणाकार करून घ्या. kx चा स्क्वेअर मायनस 2 हा 2 आणि kx हा मायनसला मायनस 2kx प्लस 6 ला 6 इज इक्वल टू 0. चला हे इक्वेशन तयार झालं. a ची व्हॅल्यू k काढा, b ची व्हॅल्यू 2k मायनस 2k करा, c ची व्हॅल्यू 6 करा. डेल्टाची व्हॅल्यू या ठिकाणी b स्क्वेअर मायनस 4ac, b ची व्हॅल्यू जशाच तशी ठेवा, मायनस 2k चा स्क्वेअर मायनस 4 हा k ला k हा 6 ला 6 साइन चौक 24k आणि मायनस 2k किती येणार आहे, मायनस 2k इंटू मायनस 2k किती येणार आहे 4k येईल का नाही, हा k चा k स्क्वेअर येईल, मायनस 2 चा स्क्वेअर किती येणार आहे मायनस 2 इंटू मायनस 2 हा येतो या ठिकाणी पॉझिटिव्ह, बरोबर आहे. मग हा पॉझिटिव्ह आला तर 4 येईल निसता, हा k ला k स्क्वेअर घ्या, मायनसला मायनस 24k घ्या, 24k मधून 4k स्क्वेअर गेले किती हे आपल्याला फक्त हे तयार झालं, आता घालायचं नाही आपल्याला. द रूट्स आर इक्वल, द रूट्स आर रिअल अँड इक्वल, म्हणून आपण इथं लगेच म्हणलं ह्या ठिकाणी अल्फा डेल्टा इज इक्वल टू 0.
मग डेल्टा ह्याला आपण काय केलं, ह्याला इज कम्पेअर केलं 0 सोबत, कारण ही व्हॅल्यू कुठली ठेवली, इथली इथं ठेवली. हे जे आहे ही व्हॅल्यू जी आहे ना ही ह्याची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. ह्याची व्हॅल्यू इथं ठेवली, हे बघा ही व्हॅल्यू इथं ठेवली आणि हे 0 आहे कारण इथं गिव्हनच म्हणलेलं आहे आपल्याला इक्वेशन मध्ये रिअल आणि इक्वल आहे. रिअल म्हणजे कसं 0 1 2 3, इक्वल म्हणजे 0 ला 0 आणि अनइक्वल म्हणजे 1 2 3 असते. तर रिअल आणि इक्वल असल्यामुळं हे व्हॅल्यू येणारच फिक्स. ओके, त्यामुळे ह्याला हे इथलं इथं ठेवलं, हे 0 ला 0 ठेवलं, हे 4k ला 4k कॉमन काढलं, पुन्हा k इथं घेतलं, -4k नी ह्याला -4k नी ह्याला केलं, 4 1 4 sin चौक 24, हे 6 ला 6 k कटलं इज इक्वल टू 0. हा k 4k ला 4k इज इक्वल टू 0 आणि k - 6 इज इक्वल टू 0. हे दोन इक्वेशन तयार झाले, 4k आणि हे k - 6. मग 4k इज इक्वल टू 0 आणि k - 6 इज इक्वल टू 0. k इज इक्वल टू k किती येणार इथं, k इज इक्वल टू हे 0/4, 0/4 म्हणजे 0 येणार आणि k - 6 किती येणार, पॉझिटिव्ह येणार. k इज इक्वल टू 6 येणार इकडं, बरोबर आहे. मग या ठिकाणी k इज इक्वल टू 0, मग या ठिकाणी काय येणार आहे, काय म्हणायचं आपण, k इज इक्वल टू 0 आल्यामुळं k इज इक्वल टू 0 इज अनएक्सेप्टेबल बिकॉज k इज इक्वल टू 0 द कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म बिकम्स 0. बघा, कोइफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक टर्म बिकम्स 0, हेन्स द इक्वेशन विल नॉट बी क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त ह्याच्यामध्ये हे पूर्ण इक्वेशन k इज इक्वल टू जे आहे या ठिकाणी 0 यायला लागले, त्याच्यामुळं हेन्स दिस इक्वेशन विल नॉट बी क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त k इज इक्वल टू 6 ला व्हॅल्यू आलेली आणि अशा पद्धतीनं आपण हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, हे अशा पद्धतीनं आपण सोल्युशन या ठिकाणी लिहू शकतो. समजलं सर्वांना. फक्त इथं k इज इक्वल टू ची 0 आणि हे 6 व्हॅल्यू आली तर फक्त इथं म्हणा की k इज इक्वल टू 0 इज अनएक्सेप्टेबल, सो देअरफॉर दिस इक्वेशन विल नॉट बी अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. k इज इक्वल टू 6 लिहून टाका. हे अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. कॉन्सेप्ट लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये, द रूट्स आर रिअल अँड इनइक्वल. डेल्टाची व्हॅल्यू ही 0 हे अशा पद्धतीने इथं इक्वेशन लिहून डेल्टाची व्हॅल्यू इथं जी काढली होती आपण 4k² - 24k इथं पुट करायचं आणि 0, पुन्हा हे सोडवत न्यायचं. 4k कॉमन काढला, हा पुन्हा 4k काढल्यावर इथं k राहतो, -6 राहतो इज इक्वल टू 0. 4k इज इक्वल टू 0, k - 6 इज इक्वल टू 0, k इज इक्वल टू 0, k इज इक्वल टू 6. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. कळतं सर्वांना. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी आहे का बेटा, काही सुद्धा डिफिकल्टी याच्यामध्ये नाहीये विद्यार्थी मित्रांनो. कळतंय का रे, लक्षात घे मेरे लाल और लाली इधर देखो. चला बेटा, हे झाल्यानंतर आता माझ्या मते आपलं ही जी एक्सरसाइज आहे ही पूर्ण एक्सरसाइज आता संपली आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 आपला संपलेला आहे. सर्वांनी परत बघायचं आहे, अजून करायचंय, प्रॅक्टिस करायचे, नंबर ऑफ टाइम वॉचेस करायचे, पॉज करायचे, मागे घेऊन बघायचंय आणि 100% प्रॅक्टिस करून डोक्यामध्ये मॅथमॅटिक्स असं बसलं पाहिजे बेटा. तुम्हाला आजपर्यंत 10 वर्षात तुम्हाला 1ली ते 9वी तुम्हाला लक्षातच आलं नाही, अशा पद्धतीने 10वीला आता लक्षात येतंय आणि योगेश सर तुम्हाला योगायोगानं या ठिकाणी मिळाले. याचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी मॅथमॅटिक्स केवळ 10वीच नाही तर 11वी 12वी पुढे डॉक्टर ज्यांना मुलींना व्हायचंय त्यांनी फिजिक्ससाठी सर्वांनाच, कॉमर्सच्या स्ट्रीमला आणि सर्वांनाच आयुष्यामध्ये कुठलीही एक्झाम द्यायची असेल तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट महत्त्वाच्या ठरणार आहेत बेटा. आपण या ठिकाणी थांबूयात, पुढची प्रॅक्टिस सेट आपण बघूयात. थँक्यू, धन्यवाद.